नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे म्हणजे जे पहिलं प्रकरण आहे आपलं समरूपता हे सुरू करत आहोत. आणि या समरूपता प्रकरणामध्ये सुरुवातीलाच एक मुद्दा आहे, तो म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. जो तुमचा सराव संच 1.1 आहे तो संपूर्णतः या मुद्द्यावरती डिपेंड आहे. तर जेणेकरून या मुद्द्यावरती डिपेंड असल्यामुळं आपणाला हा मुद्दा अगदी काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण या मुद्द्याला सुरुवात करूया. ओके, काय म्हणले बघा आता इथं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे, याच्यामध्ये गुणोत्तर इथं म्हणलं आहे. गुणोत्तर कुणाला म्हणायचं हो? गुणोत्तर नेमकं आपण कुणाला म्हणतो? तर दोन संख्या समजा अंश आणि छेद या स्वरूपात लिहिल्या, म्हणजे समजा त्या दोन संख्या एक m मानू आपण आणि दुसरी n मानू. जर दोन संख्या आपण अशा प्रकारे लिहिल्या तर आपण त्याला काय म्हणतो? याला आपण गुणोत्तर म्हणतो. म्हणजे m आणि n या दोन संख्या गुणोत्तरात आहेत असं आपण म्हणतो. आणि प्रमाण म्हणजे काय असतं? प्रमाण नेमकं प्रमाण म्हणजे काय असेल बघा, याच दोन संख्या तुम्ही जर m:n म्हणजे यमास n या प्रकारे जर तुम्ही लिहिल्या तर त्याला आपण प्रमाण म्हणतो. हे इयत्ता 9वीमध्ये आपण शिकून आलो आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, गुणोत्तर ही कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसली असेल. गुणोत्तर म्हणजे नेमकं काय? तर दोन संख्या, कोणत्याही दोन संख्या अंश आणि छेद या प्रकारात म्हणजेच अपूर्णांकात लिहिणं, यालाच आपण गुणोत्तर म्हणतो. मग गुणोत्तर समजल्यानंतर इथं काय म्हटले बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. आता त्रिकोण हा शब्द इथं आला आहे आणि त्याची क्षेत्रफळ असं म्हटलं आहे. तर तुम्ही इयत्ता 5वी-6वीपासून शिकत आला आहे की नेमकं त्रिकोणांची क्षेत्रफळ आपण कसं काढतो. म्हणजे एखाद्या त्रिकोणाचं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला बेसिकली माहीत आहे. सपोज आपल्याला काय करायचं आहे बघा, कोणताही आपण एक त्रिकोण मानू. एरिया ऑफ त्रिकोण ABC चं आपल्याला क्षेत्रफळ पाहिजे. एचा अर्थ तोच होईल, लक्षात ठेवा. इथं काय होईल बघा, 1/2 म्हणजे कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण 1/2 गुणुले पाया गुणुले उंची या प्रमाणात आपण काढतो. म्हणून आपण इथं काय लिहिलं बघा, पाया गुणुले उंची, पाया गुणुले उंची असं आपण लिहिलं. बरोबर आहे का? आता हे आपण एखाद्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण सूत्र वापरतो. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, आता दोन त्रिकोणांची म्हणले आहे तिथं, म्हणून आपण दोन त्रिकोण काढून घेऊ. इथं काय म्हणले, दोन त्रिकोणांच्या. म्हणून समजा इथं आपण काढू एक त्रिकोण काढू. इथं आपण समजा हा त्रिकोण तुमचा ABC मानू आपण, ABC. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणल्यानंतर त्याला उंची येईल आणि पाया देखील येईल. इथं AD ही उंची काढू आपण आणि त्यानंतर BC हा तुमचा काय काढू आपण, पाया काढू. तसंच बघा इकडं जरा बघा, इथं आपण दुसरा एक त्रिकोण काढू इथं आणि याच्यामध्ये याला नाव देऊ आपण PQR. याच्यामध्ये QR हा पाया घेऊ आणि त्याची संगत उंची आपण काय घेऊ बघा, S. आता बघा या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे काढत असताना आपण जे आपलं सूत्र आहे ते वापरील. म्हणजे सुरुवातीला बघा इथं आपण एरिया ऑफ त्रिकोण कोणता काढायचा आहे आपल्याला, एरिया ऑफ त्रिकोण ABC. तर बघा ABC साठी आपण काय केलं बघा, 1/2 गुणुले पाया गुणुले उंची असं लिहिल. मग बघा या त्रिकोणामध्ये याचा पाया काय आहे बघा, जरा आपण सुरुवातीला 1/2 जसं आहे तसंच लिहिल गुणुले पाया. या त्रिकोणाचा पाया काय बघा, BC. काय बघा, BC. आणि त्याची संगत उंची कोणती आहे बघा, AD. तर तुम्ही असं लिहाल. बरोबर आहे का? आता आपण दुसऱ्या त्रिकोणासाठी जाऊया. दुसरा त्रिकोण कोणता आहे बघा, एरिया ऑफ त्रिकोण PQR. या त्रिकोणासाठी देखील तुम्ही लिहाल की 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. आता याच्यामध्ये काय होईल बघा, याच्यासाठी देखील याला आपण समीकरण 1 मानू. आता दुसरं समीकरण आपल्याला काय मिळते बघा, इथं आपण
इथं बघा 1/2 गुणुले या त्रिकोणाचा पाया काय बघा QR आणि त्याची संगत उंची काय बघा PS. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ मिळतील. बरोबर आहे. मग हे दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ मिळत असताना आपण याला काय म्हणून समीकरण 2. ही दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ झालीत. बरोबर आहे का. आता इथं काय म्हणले बा क्षेत्रफळांची गुणोत्तरे म्हणून या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळांचे गुणोत्तर मांडणं आपल्याला आवश्यक आहे. मग यासाठी आपण काय करेल बघा. आता यासाठी आपण इथं थोडा जागा शिल्लक असेल असं मला वाटतंय. इथं आपण असेल एरिया ऑफ त्रिकोण ABC गुणोत्तर म्हणजे काय हो ते दोन त्रिकोण अंश आणि छेद या स्वरूपात लिहिणे. एरिया ऑफ त्रिकोण PQR. बरोबर. काय होईल बघा इथं याचं समीकरण काय बघा 1/2 कारण इथे ABC आहे. मग ABCचं समीकरण काय बघा 1/2 गुणुले BC गुणुले AD छेद याचं समीकरण काय बघा PQRचं 1/2 गुणुले QR गुणुले PS. इथंपर्यंत समजतंय का बघा. आता हे आपण दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ गुणोत्तरात मांडलीत. आता इथं काय होईल बघा जरा. इथं बघा 1/2ला तुमचा 1/2 काय होईल कॅन्सल होईल आणि आपल्याला याचं उत्तर काय मिळेल बघा BC म्हणजे त्या त्रिकोणाचा पाया गुणिले त्याची संगत उंची AD छेद दुसऱ्या त्रिकोणाचा तुमच्या संगत पाया फक्त आणि त्याची संगत उंची PS हे तुम्हाला मिळेल. आणि हेच तुमचं कन्क्लूजन असेल. तुमचा निष्कर्ष काय असेल. दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे जर तुमच्या समोर असतील आणि ती जर तुम्ही गुणोत्तरात मांडली तर ती कोणत्या स्वरूपात असतात हा तुमचा निष्कर्ष आहे. लक्षात ठेवा. आता काय म्हणले बघा इथं जर दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला हवं असेल. इथं बघा दोन त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर त्याचा संगत त्या त्रिकोणाचा पाया गुणुले संगत उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणुले संगत उंची यांच्या गुणोत्तरात असते. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात असते. हा निष्कर्ष याच्यावरून आपण काढू शकतो. इथंपर्यंत समजतं का बघा. हा पहिला मुद्दा आहे. यानंतर याच्यावरती काही अटी आहेत. अट क्रमांक 1 अट क्रमांक 2 अट क्रमांक 3 याच्याविषयी देखील आपण इथं सविस्तर चर्चा करायची आहे. तोपर्यंत तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ओके. आता बघा समोर फळ्यावरती आपण काय लिहिले बघा. एक अट लिहिली याच्यामध्ये आपण दोन त्रिकोण घेतलेले आपण त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा आपण गुणोत्तर बघतोय. आता याच्यामध्ये अट क्रमांक 1 असं आपण म्हणले जर उंची समान असेल तर. मग आता तुमच्यासमोर दोन त्रिकोण आहेत. दोन त्रिकोणामध्ये तुम्हाला माहिती आहे या त्रिकोणाची उंची कोणती आहे AD आणि या त्रिकोणाची उंची कोणती आहे PS. आता समजा दिलेल्या अटीनुसार आपण काय लिहिणार बघा उंची कोणती आहे बघा पहिल्या त्रिकोणाची AD एकरूप उंची कोणती म्हणेल आपण कोणती बघा PS. या तुमच्या उंच्या काय असतील बघा समान असतील. हे तुमचं पक्ष हा तुमचा पक्ष असेल. काय असेल हा तुमचा पक्ष. मग आता आपण चेक करून बघू जर उंची समान असेल तर दिलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे कोणत्या गुणोत्तरात येतात याचा आपण इथं विचार करू. आता मग सुरुवातीला आपण काय म्हणेल बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR कारण की ते दोन त्रिकोण आपण दिलेले आहेत म्हणून त्यांची क्षेत्रफळे आपण गुणोत्तरात लिहिली. गुणोत्तर म्हणजे काय हे अगदी सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो गुणोत्तर म्हटल्यानंतर. आता हे दोन आपण इथं लिहिल्यानंतर आपण मगाशी पाहिलं की हाफला हाफ कॅन्सल होतं म्हणजे 1/2ला 1/2 तुमचा कॅन्सल होतो. मग इथं काय राहील बघा तुम्हाला माहीत आहे इथं संगत म्हणजे त्या त्रिकोणाचा संगत पाया आणि त्याची संगत उंची काय बघा इथं BC कुणाचा ABCचा आणि त्याची उंची काय आहे बघा संगत AD छेद या त्रिकोणाचा संगत पाया किती आहे बघा QR आणि त्याची संगत उंची किती आहे बघा PS म्हणजे या पायाची संगत उंची. आता बघा पण इथं काय म्हणले बघा AD
एकरूप उंची पी एस. इथं काय दिले बघा, एडी बरोबर पी एस. जेवढी तुमची किंमत एडीची असेल तेवढीच तुमची किंमत कुणाची असेल बघा, पी एसची असेल. मग तुम्हाला माहीत आहे इथं गुणाकार चिन्ह आहे. गुणाकार चिन्ह असेल तर आपण समान किमतीचे जे घटक आहेत ते आपण काय करू शकतो, रद्द करू शकतो. मग इथं काय मिळेल बघा, बी सी छेद क्यू आर असं मिळेल. आता बी सी हा काय आहे बघा, पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे. काय आहे तो, पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे, म्हणून त्याला आपण B1 मानू. आता B1 काय आहे तुम्हाला सांगेल थोडक्यात मी. आणि क्यू आर हा काय आहे बघा, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे. हा दुसरा त्रिकोण, त्याचा क्यू आर हा काय आहे, पाया, म्हणून त्याला आपण काय म्हणू, B2. इन ब्रीफ म्हणजे शॉर्टमध्ये आपण असं लिहिल. म्हणजेच आपली अट काय बघा, जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरात असतात. हे समजून घ्या. आता याला बी आणि B2 का म्हणले तर इंग्रजीमध्ये याला आपण बेस म्हणतो. बेस म्हणजे काय हो, पाया. मराठी माध्यमच्या मुलामध्ये हे खूप जमलिंग असतं. आपण सर बीच का घ्यावं, ए का घेऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी समजून घ्या तुम्ही की बेस म्हणतो म्हणून आपण इथं B1 मांडले. ओके, ही तुमची संकल्पना अगदी मजबूत होणं गरजेचं आहे. इथं B2 तुम्ही काही मानू शकता, मात्र आपल्याला योग्य वाटावं म्हणून आपण B1 छेद B2 घेतले. इथंपर्यंत समजलं. तर हा तुमची अट क्रमांक जी 1 आहे, अट क्रमांक 1, त्या अट क्रमांक 1चा हा तुमचा निष्कर्ष आहे. काय निष्कर्ष आहे बघा इथं अट क्रमांक 1चा, जर उंची समान असेल तर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात असतील. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघा आपण फळ्यावरती अट क्रमांक 2 लिहिलेला आहे. अट क्रमांक 2 मध्ये काय सांगितले पहा. मगाशी आपण अट क्रमांक 1 मध्ये पाहिलं की उंची समान असेल तर. आता आपण पाया समान घेऊ. मग तुम्हाला माहिती आहे की पहिल्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे, तर BC हा पाया असेल आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे, QR. मग दिलेल्या अटीनुसार आपण पाया BC बरोबर पाया काय म्हणू आपण, QR म्हणू. हा तुमचा काय होईल हो, पक्ष होईल. काय होईल इथं तयार, पक्ष. इथेपर्यंत समजलं. आता आपण काय करूया बघा, या दोन त्रिकोणांची गुणोत्तरे मांडू, मात्र क्षेत्रफळांची. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय येईल बघा, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. जे आपण सुरुवातीला आपला निष्कर्ष होता, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे हे त्यांच्या पाया आणि संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात असतात. हे आपण बघितलं होतं. मग ह्याचं पाया कोणता आहे बघा, BC, आणि त्याची संगत उंची कोणती आहे बघा, AD. यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात, म्हणजे हे गुणोत्तर लिहित असताना याचा पाया आणि उंची यांचा गुणाकार इथं लिहिणं अपेक्षित आहे. मग QR कुठे आहे बघा, इथं तुमचा पाया असेल QR, म्हणजे या त्रिकोणाची उंची काय असेल बघा, PS उंची असेल तुमची. कोणती उंची असेल, PS. मात्र इथं दिलंय काय बघा, तुम्हाला अट काय दिली, पाया समान असेल तर. इथं पाया कोणता आहे बघा, BC एकरूप पाया QR म्हणले, म्हणून आपण काय म्हणले, BC इज इक्वल टू QR. म्हणून तुमचं BC ला काय होईल बघा, QR कॅन्सल होईल. काय होईल, म्हणजे समान घटक जे असतील इथं गुणाकार चिन्ह असेल तर BC ला तुमचा QR कॅन्सल होईल. मी गुणाकार चिन्ह मुद्दामन म्हणतोय कारण तुम्हाला माहिती आहे अधिक चिन्ह असताना कॅन्सल होत नाही, गुणाकार चिन्ह असताना हे कॅन्सल होईल. मग काय राहील बघा तुमच्यापाशी, AD छेद काय राहील बघा, PS. AD काय आहे हो, पहिल्या त्रिकोणाची उंची आहे म्हणून H1 म्हणू, पहिल्या त्रिकोणाला 1 नाव देऊ आपण. आणि PS काय आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे. उंचीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, हाईट, HEIGHT. त्यामुळे तर आपण H1 छेद काय घेतलं बघा, H2 घेतलं. याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढतो, तर बघा पाया समान असेल तर दिलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरात असतात. कुणाच्या गुणोत्तरात असतात, संगत उंचीच्या गुणोत्तरात असतात. आता हे अगदी सोपं आहे, लक्षात ठेवा. यामध्ये कोणतंही जमलिंग करून घ्यायची आवश्यकता नाही तुम्हाला. पाया समान असेल तर दिलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरात असतील.
आणि उंची समान असेल तर दिलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात किंवा गुणोत्तरात असतील. ओके, दॅट्स ऑल. तुम्ही हे लिहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पहा पायावरती काय म्हणले बघा. मी अट क्रमांक 3 मध्ये पाया व उंची समान असेल तर. मगाशी आपण पहिली अट मानली, त्याच्यामध्ये आपण पाया समान मानला, उंची समान मानली. दुसऱ्या अटीमध्ये आपण पाया समान मानला. आता आपण अट क्रमांक 3 मध्ये पाया आणि उंची दोन्ही समान मानू. म्हणून दिलेल्या गोष्टी काय होतील बघा. पाया की कोणता आहे बघा. पहिल्या त्रिकोणाचा BC आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कोणता आहे QR. म्हणून BC आणि QR काय होईल बघा, एकरूप असतील दिलेल्या अटीनुसार. पहिल्या त्रिकोणाची उंची आहे AD, एकरूप उंची किंवा बरोबर उंची तुमची काय येईल बघा PS. हा तुमचा पक्ष असेल. काय असेल हो, हा तुमचा पक्ष. आता याची गुणोत्तरे मांडू आपण इथं. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. आपण तेच त्रिकोण मुद्दामून घेतल्या जेणेकरून तुमचं जम्बलिंग होऊ नये म्हणून, गोंधळ उडू नये म्हणून. आता ABCचं तुम्हाला माहीत आहे, याचा पाया BC आणि उंची काय आहे बघा AD. आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघा PQRचा पाया काय बघा QR आणि उंची काय बघा PS. मात्र इथं दिलेलं काय आहे बघा तुम्हाला, दोन्हीही गोष्टी तुमच्या BCला QR तुमचा काय दाखवला आहे, इक्वल दाखवला आहे, म्हणजे समान दाखवला आहे. ADला PS. मग ज्यावेळी तुमचा BCला QR दाखवला जातो तेव्हा BCला QR काय होईल, रद्द होईल. आणि दुसरं काय म्हणलं बघा EDला PS, EDला PS देखील समान आहे म्हणून EDला PS काय होईल, रद्द होईल. आणि इथं शिल्लक किती राहील हो, इथं शिल्लक 1 राहील. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे की इथं शिल्लक कट केलं म्हणजे 0 राहतो. 0 किंवा 0 तर राहत नाही. गुणाकार आणि आपण भागाकार ह्या प्रोसेस करत असताना इथं शिल्लक 1 राहील. मग त्यामुळं काय होईल, उजव्या बाजूला तुमचा 1 शिल्लक आहे म्हणून एरिया ऑफ त्रिकोण कोणता बघा ABC हा अंशामध्ये आहे तसाच राहील. आणि हा छेदामधला त्रिकोण तिकडं जाऊन गुणाकार करेल कुणाशी 1शी. आणि कोणत्याही संख्येनं आपण 1ला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणून काय राहील बघा इथं इज इक्वल टू एरिया ऑफ त्रिकोण PQR. म्हणजेच याच्यावरून आपण निष्कर्ष काय काढू शकतो पहा. जर दिलेल्या त्रिकोणांच्या पाया आणि उंची समान असतील, म्हणजे पाया पण समान असेल आणि उंची पण समान असेल, तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. बघा इथं एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQR दोन्हींचीही क्षेत्रफळे समान असतात. ही नवीन पुस्तकामध्ये अट दिल्या नाही, मात्र जुन्या पुस्तकामध्ये ही अट आहे. कारण की तुम्हाला काही ठिकाणी या समीकरणामध्ये फसवलं जातं. 2च अटी तुम्ही अभ्यास करून जाता आणि तिसरी अट तुम्हाला माहीत होत नाही. ह्याच्यामध्ये कसं फसवलं जातं बघा, तर 2 समांतर रेषा देतात. इथं थोडी जागा शिल्लक असेल आय थिंक. आणि या 2 समांतर रेषांच्या मध्ये 2 त्रिकोण तुम्हाला काढले जातात. बघा हा एक त्रिकोण आपण काढूया आणि इथून हा एक त्रिकोण आपण काढू. याला आपण क्रमशः नाव देऊ. हा पहिला ABC मानू आपण ABC आणि इथं D नाव देऊ. आणि रेषा Lला समांतर रेषा काय दाखवू आपण M दाखवू. अशा वेळी अगदी थोडक्यात सांगतोय, ज्यावेळी आपण सराव संच 1.1 सोडवणार आहोत त्यावेळी याच्यावरती आपण डिस्कशन करू, निश्चित करू. इथं बघा हे 2 समांतर रेषांच्या मध्ये 2 त्रिकोण आहेत. आणि ज्यावेळी 2 समांतर रेषांच्या मध्ये 2 त्रिकोण असतात त्यावेळी त्यांची उंची समान असते. कारण तुम्हाला माहिती आहे समांतर रेषेचा गुणधर्म माहीत आहे. समजतं काय, तुम्ही कुठंही उंची काढा या 2 त्रिकोणांसाठी, या दोन्ही त्रिकोणांच्या उंच्या तुमच्या असतील त्या एकच असतील. जर ही x मापाची असेल तर ही पण x होईल आणि ही पण x होईल. म्हणजे यांच्यामध्ये उंची समान आहे. आणि जर तुम्ही त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC घेतला तर याचा पाया देखील BC समान होईल. त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण काय होतील तुमचे बघा समान क्षेत्रफळांचे होतील. अशा वेळी थोडीफार मुलांच्यामध्ये जम्बलिंगची अवस्था येऊ शकते, तर ही देखील अवस्था आपण दूर करू मुलांची. तर हे बेसिक गोष्टी आहेत. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं गुणोत्तर म्हणजे नेमकं काय असते, त्याशिवाय तुम्हाला त्रिकोणांचे क्षेत्रफळ गुणोत्तरात असतात म्हणजे काय असतात हे समजणार नाही. तर ते तुम्हाला सांगितले कोणत्याही 2 संख्या अंश आणि छेद रूपात लिहितो त्याला आपण गुणोत्तर म्हणतो. त्यानंतर व्यवस्थित पद्धतीनं आपण प्रत्येक अट लिहिली. लक्षात ठेवा, अट लिहिण्याच्या अगोदर आपण निष्कर्ष लिहिला. जर 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे गुणोत्तरात लिहायची असतील आपल्याला तर ती त्याच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात असतात किंवा प्रमाणात असतात असं आपण पाहिलं. त्यानुसार अट 1 पाहिली, अट 2 पाहिली आणि अट 3 देखील पाहिली.
अशा प्रकारे तुम्ही अगदी व्यवस्थित आणि नीटपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला भूमितीचा अभ्यास करत असताना एक वेगळा ॲप्रोच म्हणजे दृष्टिकोन तुमच्यासमोर ठेवावा लागेल. भूमिती आणि बीजगणित, ज्याला आपण मॅथ्स 2 आणि मॅथ्स 1 असं नवीन भाषेमध्ये म्हणतो, दोन्ही विषयांचा अभ्यास करताना वेगवेगळे दृष्टिकोन समोर ठेवून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. भूमितीमध्ये बाळांनो निरीक्षण खूप महत्त्वाचं असतं. इथं फार कॅल्क्युलेशन नसतात, म्हणजे आकडेमोड खूप नसते. इथं तुमचं निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला भूमितीमध्ये आकृत्याच जास्त असतात आणि ज्याचं निरीक्षण क्षमता उत्तम आहे तो विद्यार्थी भूमितीमध्ये अव्वल ठरतो. समजतंय का? दोन्ही विषय एकमेकांना सपोर्ट करतात नो डाऊट, मात्र प्रत्येक विषयाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. याच्याविषयी आपण नंतर बोलू. तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील असं मला वाटतं. सर्व गोष्टी व्यवस्थित अभ्यास करा, वहीमध्ये मुद्देसूद लिहा. त्यानंतर आपण सराव संच 1.1 पाहू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. पण धन्यवाद करण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कमेंट्सचं आपण स्वागत करू आपल्या चॅनलवरती. आपलं चॅनल नवीनच आहे तर जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.